हाय हॅलो नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचे दी सिंपल वर्ड या मराठी यूट्यूब गार्डनिंग चॅनलमध्ये। मंडळी कसे आहात? आय होप मस्त आणि मजेत असणार। मंडळी काही रोपं ही अशी असतात की ती कमी जागेतही छान दिसतात। आजच्या थंबनेल आणि टायटलवरून तुम्हाला कळालंच असेल की आजचा आपला विषय हा जेड प्लांट विषय आहे। यामुळे या छोट्याशा अशा आपल्या बाल्कनीमध्ये ही जी जेड प्लांट आहे ती जास्त प्रमाणात लावली जात असतात। त्यापैकीच हे एक म्हणजे जेड प्लांट। हे रोप दिसायला अतिशय आकर्षक असतं, पण अधूनमधून तुम्ही हे प्लांट इंडोर प्लांट म्हणूनही तुम्ही घराची सजावट म्हणून वापरू शकता। पण बऱ्याच जणांचा अनुभव असा आहे की उन्हाळ्याच्या दिवसामध्ये हे जेड प्लांट सुकून जातं, त्याची पानं ही खूपच सुरकुतल्यासारखी होऊन जात असतात। तर काही जणांच्या रोपांची तर मात्र पानगळती सुरू होत असते, पानं पिवळी पडू लागत असतात, त्यातून फक्त काड्या मात्र ह्या दिसू लागत असतात। असं होऊ नये यासाठी काय करावं हे आजच्या व्हिडिओमध्ये आज आपण पाहणार आहोत। मंडळी हे माझा आहे जेड प्लांट। हे चांगल्या आणि वेल अँड गुड कंडिशन मध्ये आहे, पण एक सेकंड पॉट मध्ये देखील मी लावलेलं होतं। त्याची कंडिशन मात्र काहीशी तशीच होती की त्याची पानं पूर्ण हे सुरकुतल्यासारखी झालेली होती। सो मंडळी तुमच्याही जेड प्लांटला जर काही या समस्या असतील तर आजचा व्हिडिओ कुठेही स्किप न करता संपूर्ण पहा। आणि हो, पटकन सबस्क्राइब बटन प्रेस करून घ्या, बेल आयकॉन देखील करायला विसरू नका, जेणेकरून व्हिडिओच्या शेवटी तुम्ही मात्र सबस्क्राइब करायला विसरून जात असता। सो मंडळी सेकंड पॉट मधील ही आहे जेड प्लांटची कंडिशन। खूप छान प्रकारे ग्रो झालेलं होतं, त्याला 3 स्टेम होते, त्याच्यापैकी 2 तर पूर्णपणे सुकलेल्या होत्या आणि जी एक होती तिची काहीशी कंडिशन मात्र ही अशी होती। सो यावरून तुम्ही पाहू शकतात की त्यांची जी पानं आहे ते पूर्णपणे खराब झालेली आहे। सो या प्लांटवर पण आपल्याला वर्क करायचं आहे आणि जे सेकंड चांगलं आहे सो त्याच्यावरही आपल्याला वर्क करायचं आहे। अगदी साधं सोपं त्यांना आपल्याला आज खाऊ देऊन घ्यायचा आहे। सो कुठला द्यायचा, चला तर मग अधिक वेळ न घालवता आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया। मंडळी सर्वात प्रथम येतं ते म्हणजे सनलाईट। या प्लांटला 5 ते 6 तासाचं चांगलं ऊन मिळण्याची गरज असते। अधूनमधून तुम्ही त्याला घरात देखील ठेवू शकतात, पण कायम जर त्याला घरात ठेवलं असेल आणि त्याचा जर कायम तुम्ही इंडोर प्लांट म्हणून वापर करत असणार तर मात्र तो आजपासून थांबवा। बऱ्याच वेळेस ज्यावेळेस आपण हे प्लांट नर्सरीमध्ये परचेस करायला जातो त्यावेळेस ती लोक सांगतात की हे इंडोर प्लांट आहे, पण मात्र हे इंडोर प्लांट नसून हे आउटडोर प्लांट आहे आणि याला डेली 5 ते 6 तासाचा सूर्यप्रकाश असणं गरजेचं आहे, त्याशिवाय मात्र याची वाढ होणं शक्यच नाही। सो मंडळी याला वेल ड्रेन असं पॉटिंग मिक्सचर देखील आपल्याला हवं असतं। सो मला या ठिकाणी याला आता खाऊ द्यायचा होता, म्हणून 1 ते 1.5 इंच मी नेहमीप्रमाणे त्याची माती जी होती ती उकरून घेतलेली होती आणि मी आज या ठिकाणी गांडूळ खताचा वापर करून घेणार होती। या जागी तुम्ही शेणखत देखील वापरू शकता, किचन वेस्ट फर्टिलायझर असेल ते देखील तुम्ही या ठिकाणी त्याचा वापर करू शकता। सो मंडळी या प्लांटची चांगली वाढ होण्यासाठी तुम्ही 1 चमचा एप्सम साल्ट 1 लिटर पाण्यामध्ये डायल्यूट करून ते लिक्विड फर्टिलायझर जे आहे ते पाण्यावर म्हणजे हे जे काही प्लांट आहे यावर देखील स्प्रे करू शकता किंवा डायरेक्ट कुंडीतही घालू शकता। सो या ठिकाणी आज आपण सॉलिड फॉर्म मधलं जे काही फर्टिलायझर आहे त्यामध्ये तुम्ही कंपोस्ट देऊ शकतात, किचन वेस्ट फर्टिलायझर देऊ शकतात किंवा गांडूळ खत देऊ शकता। सो अशा प्रकारे या ठिकाणी गांडूळ खत देऊन झालेलं होतं। त्यानंतर आता या ठिकाणी वेळ होती ती म्हणजे कटिंगची। मंडळी या ठिकाणी कटिंग करता करता तुम्हाला थोडं वॉटरिंग विषयी देखील सांगते। जेड प्लांटला पुरेसं पाणी जर मिळालं नाही तर मात्र त्याची पानं जी काही असतात ती सुकून निस्तेज किंवा ती सुरकुतल्यासारखी देखील दिसायला लागत असतात। सो पानं खराब होण्याची मेन 2 कारणं आहेत, एक म्हणजे ओव्हर वॉटरिंग अँड सेकंड म्हणजे अंडर वॉटरिंग। सो ओव्हर वॉटरिंगमुळे देखील त्याचे रूट्स हे खराब होण्यास मदत होते आणि प्लांट हे खराब होत असतं, किंवा अंडर वॉटरिंगमुळे देखील पानं जी आहे ती सुरकुतल्यासारखी दिसायला लागत असतात। सो त्यामुळे रोपाला डेली पाणीही द्यायला हवं। सो माझं जे सेकंड पॉट मधलं जे प्लांट होतं सो या 2 कंडिशन पैकीच ते खराब झालेलं होतं। लास्ट टाइम 3 आठवडे मी बाहेर गावी गेलेली होती, सो त्या रिगार्डिंगच किंवा त्या पिरियडमध्येच काहीतरी त्याला झालेलं असेल, त्यामुळे ते प्लांट माझं पूर्णपणे खराब होण्याच्या मार्गावर होतं। पण त्यावर देखील वर्क करून ते देखील आता चांगल्या प्रकारे ग्रो होणार होतं। सो आजच्या या प्लांट्समधून मी एवढ्या
प्रकारच्या कटिंग काढून घेतलेल्या होत्या। एप्रिल महिन्यामध्ये तुम्ही कटिंग करू शकता, ती देखील सॉफ्ट कटिंग करायची आहे। हार्ड कटिंग किंवा प्रूनिंग मात्र जेड प्लांटला तुम्हाला आता टाळायची आहे। सो या ठिकाणी अशा छोट्या छोट्या ज्या काही कटिंग्स होत्या त्या मी पुन्हा आता या पॉटमध्ये नवीन लावून घेणार होती, जेणेकरून अजून नवीन जे काही जेड प्लांट आहेत ते ग्रो होण्यास याने मदत होणार आहे। सो या ठिकाणी वेल ड्रेन सॉइल मिक्सचर मी घेऊन घेतलेलं होतं। पॉटिंग मिक्सचर कसं असावं या रिगार्डिंगचे बरेच व्हिडिओ मी शेअर केलेले आहेत आणि व्हिडिओच्या शेवटी देखील कार्ड शेअर करेन। सो नक्की ते व्हिडिओ देखील तुम्ही चेकआउट करा। मंडळी, जेड प्लांटला भरकच्च जर तुम्हाला करायचं असेल तर त्याच्या फांद्यांच्या टोकांची 1 ते 2 सेंटीमीटर एवढी तुम्हाला कटिंग करून घ्यायची आहे। कटिंग केल्यानंतर न्यू ग्रोथ त्या ठिकाणी स्टार्ट होऊन जात असते। प्लांट हे बुशी व्हायला देखील मदत होत असते आणि कटिंगमुळे तुमच्या जेड प्लांटला एखाद्या छोट्याशा अशा लहान झाडाचा आकार देण्यास देखील मदत होऊ शकते। त्यामुळे त्याला एक वेगळं आगळं असं सौंदर्य देखील त्या ठिकाणी निर्माण होत असतं। मंडळी, हे जे काही खराब झालेलं स्टेम होतं माझं सेकंड पॉट म्हटलं, तुम्ही पाहू शकतात की ओव्हर वॉटरिंगमुळे याची जी रूट्स होती ती संपूर्ण ब्राऊन झालेली होती। पूर्णपणे वॉटरिंग होतं, म्हणजे फुल असं ते पाण्याने जे होतं ना ते खराब झालेलं होतं। म्हणून मी तेवढा पार्ट पूर्ण कट करून घेतला। जो ब्राऊन पार्ट होता तेवढा संपूर्ण कट केल्यानंतर त्याला पुन्हा मी आता त्याला ग्रो करत आहे। याला पुन्हा नवीन रूट्स येतील आणि हे प्लांट पुन्हा चांगल्या प्रकारे ग्रो करेल। सो तुमचं देखील जर जेड प्लांट खराब होत असेल तर त्यामागे मात्र अंडर वॉटरिंग, ओव्हर वॉटरिंग किंवा जी काही न्यूट्रिशनची कमतरता आहे, सनलाईटची कमतरता आहे किंवा पाण्याचं जे काही समस्या आहेत, या समस्यांपैकीच काहीतरी एखादं कारण असेल। सो तुम्ही ते कारण नक्की शोधा आणि त्यावर वर्क मात्र नक्की करा। सो मला हे प्लांट याचं जे मेन जे प्लांट आहे जेड प्लांट, त्याचं तुम्ही स्टेम पाहू शकतात की ते किती जाड झालेलं आहे, कारण की मी याला 2 ते 3 महिन्यानंतर नेहमी कटिंग करत असते। मला देखील याला असा छोटासा झाडासारखा त्याला आकार द्यायचा आहे। त्यामुळे मी त्याच्या ज्या फांद्या आहेत ना त्या अशा भरपूर वाढू न देता वेळोवेळी त्याची कटिंग करत असते। मंडळी, आता या ठिकाणी मी ज्या गांडूळ खताचा वापर केलेला आहे, सो उन्हाळ्यामध्ये गांडूळ खत किंवा शेणखत कंपोस्ट देणं बेस्ट का आहे, त्या मागील जे काही फायदे आहेत ते पाहूया। आणि त्यानंतर हे तयार केलेलं आहे लिक्विड फर्टिलायझर, हे देखील अगदी आपल्या घरातल्या वस्तूपासून मी तयार केलेलं आहे। सो आता दोन्ही खतांचे फायदे जाणून घेऊया। मंडळी, उन्हाळ्यात जेड प्लांटला गांडूळ खत देणे खूप फायद्याचे आहे। गांडूळ खत किंवा शेणखत हे दोन्हीमध्ये मायक्रोन्यूट्रिएंट्स असतात, ते झाडाला प्रोव्हाइड करत असतात। त्याचप्रमाणे मातीतील जी काही सुपीकता असते ते वाढवण्याचं काम हे करत असतात। त्याचप्रमाणे गांडूळ खतामध्ये NPK असतं, तसंच मॅग्नीज, झिंक, कॉपर, लोह, बोरा ही सर्व मायक्रोन्यूट्रिएंट हे जास्त प्रमाणात असतात। त्याचप्रमाणे गांडूळ खतामध्ये ह्युमसचे प्रमाण देखील 40 ते 50% असते। ह्युमसमुळे 40 ते 50% कार्बन असतो आणि तसेच हायड्रोजन, सल्फर आणि ऑक्सिजन देखील झाडांना त्याने सहज मिळत असतो। त्यामुळे मुळांची देखील चांगली वाढ होते। त्यानंतर वॉटर होल्डिंग कॅपॅसिटी जी काही असते ती देखील इन्क्रीज करण्याचं काम गांडूळ खत करत असतं आणि झाडांची निरोगी वाढ होऊन किडींना आणि रोगांना प्रतिकार करण्यास देखील त्यामध्ये शक्ती निर्माण होत असते। सो हे झालं गांडूळ खताविषयी। आता जाणून घेऊया या लिक्विड फर्टिलायझर विषयी। सो हे आहे चहाच्या पाण्याचं लिक्विड फर्टिलायझर। 12 ते 18 तास किंवा 24 तास 1 लिटर पाण्यामध्ये 2 चमचे चहा पावडर भिजत घालायची आहे। त्यानंतर हे पाणी गाळून घ्यायचं। त्यामध्ये पुन्हा थोडं प्लेन वॉटर मिक्स करून आपल्याला डायल्यूट केलेलं हे टी वॉटर आपल्याला झाडांना देऊन घ्यायचं आहे। चहाच्या पानांमध्ये नायट्रोजनचे प्रमाण जास्त असते, जे झाडांच्या वाढीसाठी खूप महत्त्वाचे आहे। चहाच्या पानांमध्ये टॅनिक ऍसिड देखील असते आणि इतर देखील न्यूट्रिएंट असतात, ज्यामुळे झाडांच्या पानांमधील जे काही क्लोरोफिलचे प्रमाण असतं ते वाढवण्यास मदत करतं। क्लोरोफिलमुळे झाडांची पाने हिरवीगार राहण्यास आणि चमकदार बनण्यास देखील मदत होत असते। सो मंडळी, तुमची देखील जेड प्लांटची पानं पिवळी पडत असतील किंवा इतर कुठल्याही झाडांची पानं पिवळी पडत असतील तर तुम्ही अशा प्रकारे चहाच्या पाण्याचा स्प्रे झाडांवर करू शकतात किंवा त्यांच्या मुळांशी अशा प्रकारे त्यांना लिक्विड फर्टिलायझर 15 दिवसातून 1 वेळेस किंवा 10 दिवसातून 1 वेळेस तुम्ही नक्कीच देऊ शकता। सो तुमच्याकडे जर ओझाईम लिक्विड फर्टिलायझर असतील किंवा ग्रॅन्युअल्स असतील तुम्ही त्याचा देखील वापर करू शकता। सीवीड लिक्विड फर्टिलायझर असेल
किंवा ग्रॅन्युल फॉर्ममध्ये असेल तर तुम्ही त्याचा देखील वापर करू शकता। पण सध्या उन्हाळा भरपूर कडक आहे, उष्णता भरपूर आहे, त्यामुळे आपल्याला असे सौम्य अशा खाऊचा किंवा सौम्य अशा फर्टिलायझरचा वापर आपल्या या झाडांवर करायचा आहे, जेणेकरून त्यांना ते अगदी इझिली डायजेस्ट करू शकतात। केमिकल फर्टिलायझर उष्णता असल्यामुळे झाडं डायजेस्ट करत नाही आणि त्याने झाडं ही लवकर मरत असतात। त्यामुळे खतं देताना नेहमी झाडांचा विचार करूनच झाडांना खतं द्या। सो त्यामुळे मी अशीच खतं तुम्हाला सांगत असते की जेणेकरून ते तुमच्या घरामध्ये अगदी तुम्हाला इझिली अवेलेबल होतील आणि त्याने झाडांना कुठलाही म्हणजे त्यांच्या कुठलाही साईड इफेक्ट मात्र तो झाडांना होणार नाही। सो माझ्याकडे ओझाईम देखील होतं, पण मी त्याचा या ठिकाणी मात्र वापर केलेला नव्हता। सो मंडळी, हे झालं आजच्या या जेड प्लांट विषयी। आज आपण कटिंग, ग्रोविंग, त्याचं फर्टिलायझर या सर्व गोष्टींविषयी चर्चा केली। या व्यतिरिक्त जर तुमच्या जेड प्लांटवर काहीही समस्या असतील तर नक्की मात्र कंटाळा न करता ती समस्या कमेंट सेक्शनमध्ये लिहा, त्यावर मात्र नक्की उत्तर देण्यात येईल। आणि जो नवीन उपक्रम सुरू केला होता की तुम्ही देखील तुमच्या बाल्कनी गार्डनिंगमध्ये किंवा तुमच्याकडे असलेल्या झाडांवर काय काय टिप्स फॉलो करतात त्या नक्की शेअर करा, जेणेकरून आपल्या इतर गार्डन प्रेमींपर्यंत त्या टिप्स पोहोचतील। त्यासाठी तुमची आलेली कमेंट नेक्स्ट व्हिडिओमध्ये तुमच्या नावासह नक्की शेअर करा। त्यानंतर आजचा एक नवीन प्रश्न, जर मंडळी तुम्हाला संधी मिळाली की एखादं प्लांट व्हावं, सो तुम्ही कुठलं प्लांट होण्यासाठी तुम्हाला आवडेल आणि ते प्लांट तुम्हाला का आवडतं किंवा तुमचं फेवरेट असं प्लांट कुठलं आहे की तुम्ही तुमच्या बाल्कनी गार्डनमध्ये त्या प्लांटकडे जास्त फोकस करता किंवा ते प्लांट तुम्हाला जास्त अट्रॅक्ट करतं आणि त्यामागे कुठलं रिझन आहे हे कमेंट सेक्शनमध्ये लिहायला मात्र अजिबात कंजूसी करू नका। आय होप दिलेला व्हिडिओ किंवा आजच्या व्हिडिओमध्ये दिलेली जी काही माहिती आहे ती तुम्हाला थोडी तरी हेल्पफुल ठरली असेल तर मात्र व्हिडिओला एक लाईक करायला अजिबात कंजूसी करू नका। अजूनही जर सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब बटन प्रेस करून बेल आयकॉन प्रेस करून ऑल्सो ऑप्शन सिलेक्ट करा, जेणेकरून येणारा पुढचा व्हिडिओ तुम्ही मिस करणार नाही। आणि हो, कमेंट सेक्शनमध्ये तुमचा आवडतं प्लांट लिहायला मात्र कंजूसी करू नका। चला तर मग मंडळी, भेटूया पुन्हा एका नवीन आणि माहितीपूर्वक व्हिडिओमध्ये। तोपर्यंत मात्र व्हिडिओला लाईक आणि भरभरून कमेंट करा। सो टेक केअर अँड बाय, हॅपी गार्डनिंग।